राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान। जिथे शक्य तिथेच युती, इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरणार असल्याचाही विश्वास। मुंबईचा डबेवाला असोसिएशननं उद्धव ठाकरेंची साथ सोडली। गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं रामराम। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देणार। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल येणार। चौकशी समिती दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत अहवाल आज सादर करणार। बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन। राज्यभरातले शिवसैनिक स्मृतिस्थळावर अभिवादन करणार। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही अभिवादन करण्याची शक्यता। मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा आज उद्घाटन। कलादालनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर। बाळासाहेबांचा करारी आवाज पुन्हा कानावर पडणार। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। नेरळमधल्या शिवाजी महाराज पुतळ्याचं परवानगीशिवाय अनावरण करणं भोवलं। वडाळ्यातल्या सीएनजीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सीएनजीचा तुटवडा। सीएनजी धारकांसह ओला उबर चालकांनाही फटका। 1 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींचं ई-केवायसी अद्याप अपूर्ण। लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी उद्या शेवटची संधी। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात। तर i20 कार खरेदी करणाऱ्या आमिर रशीद अलीला एनआयएकडून अटक। डॉक्टर उमरसह मिळून स्फोटाचा कट रचल्याचा आरोप। उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला। निफाडमध्ये पारा 8 अंशांवर घसरला। नाशिकच्या ग्रामीण भागात सर्वात कमी तापमानाची नोंद। इतर भागातही थंडी वाढण्याची शक्यता।